नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तुम्हाला या लेक्चरची इमेज बघून थोडं वेगळं वाटलं असेल ना, कारण खूप दिवसानंतर सीसॅटचं लेक्चर मी आता इथे कंडक्ट करते आहे. खरं तर सीसॅट हा एक माझा खूप फेवरेट टॉपिक आहे. हे जे लेक्चर आहे आजचं, तर ते एक प्रयोग असणार आहे माझा. आता प्रयोग कसं काय म्हणणार मी ह्याला, कारण आपण विजन स्टडीवरती किंवा विजन गव्हर्नमेंट जॉबवरती नेहमी बाप मेथड फॉलो करतो, हे तुम्हाला माहिती असेलच. बापमध्ये बी फॉर बेसिक, ए फॉर ॲडव्हान्स्ड अँड पी फॉर प्रॅक्टिस. तर आज आपण याच बाप मेथडनुसार बेसिक पद्धतीमध्ये शेकडेवारी या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. शेकडेवारी हा जो टॉपिक आहे हा खूप बेसिक आहे. जसं आपण म्हणतो ना, गणिताचं बेसिक म्हणजे काय असतं, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी. तसं नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, भागीदारी या 4 चॅप्टरमध्ये शेकडेवारीचा अभ्यास हा आपल्याला तिथे कामी पडतो. कारण नफा तोट्याचे पण काही प्रॉब्लेम्स हे शेकडेवारीमध्ये असतात. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामध्ये तर दसे जो दर असतो तो नेहमी टक्क्यांमध्ये असतो. ठीक आहे. आणि भागीदारीमध्ये सुद्धा, म्हणजे एखादा बिझनेस सुरू करण्यासाठी ए या व्यक्तीने एवढी % इन्व्हेस्टमेंट केली, बी याने एवढी % केली आणि सी याने एवढे % इन्व्हेस्टमेंट केली, तर जो प्रॉफिट आहे तर तो ह्या तिघांमध्ये कसा डिवाईड होणार, तर हे आपल्याला समजून घेण्यासाठी तिथे तुम्हाला शेकडेवारी येणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा हा चॅप्टर खूपच जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत बघितलं असेल पेपर 2 यामध्ये जवळपास 50 क्वेश्चन्स हे कॉम्प्रिहेन्शनचे असतात आणि 5 क्वेश्चन हे डिसिजन मेकिंगचे असतात. राहिलेले जे 25 क्वेश्चन्स आहेत तर ते सीसॅटचे असतात. यामध्ये रिझनिंग पण असतं आणि यामध्येच मॅथ्ससुद्धा असतं. ठीक आहे. या मॅथ्समध्ये सुद्धा शेकडेवारीचे क्वेश्चन्स हे बऱ्याच वेळा येऊन गेलेले आहेत आणि कंबाईनसाठी तर हा चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण या लेक्चरमध्ये बेसिकला सुरुवात करतो आहे. ठीक आहे. शेकडेवारी याला इंग्लिशमध्ये पर्सेंटेज असं म्हणतात. सेंट म्हणजे 100, % म्हणजे प्रति 100. ठीक आहे. म्हणजे 1/100 म्हणजे % असं आपण लिहू शकतो. फक्त हाच एक एवढा बेसिक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये समजून घेण्यासाठी. कधीही मॅथ्सचा अभ्यास करताना तुम्ही कन्सेप्टवरती जास्त भर द्या. कारण मी इथे तुम्हाला सांगितले आपण काही बँकिंगची एक्झाम देत नाही आहेत. हां, तुमच्यापैकी जर काही जण बँकिंगची एक्झाम देत असाल तर तुम्ही तिकडे ट्रिक्स फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे, कारण तिकडं खूप कमी वेळेत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. पण इथं आपल्या राज्यसेवेमध्ये किंवा कंबाईन एक्झाममध्ये तुम्हाला परफेक्शन असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कन्सेप्टवरती भर द्या. तुम्हाला ट्रिक्स लक्षात ठेवणं आणि GSचा सगळा अभ्यास लक्षात ठेवणं हे खूप अवघड जाईल. त्याच्यामुळे GS लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मॅथ्सच्या ट्रिक पाठ करत बसण्यामध्ये तुमचा मेंदू जो आहे तो वाया घालवू नका. तेवढीच तुमची जी बुद्धीची शक्ती आहे ते GSचा अभ्यास करताना हिस्ट्रीचे सण सणावळी लक्षात ठेवण्यामध्ये ते घालवा. ठीक आहे. तर हे एक माझं पर्सनल ओपिनियन आहे की तुम्ही असं करायला पाहिजे. तर आता आपण डायरेक्ट प्रॉब्लेमकडे वळू. प्रत्येक प्रॉब्लेम हा आपण बेसिक मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. या लेक्चरची ऑडिओ फाईल आणि PDF हे दोन्हीही विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. आणि विजन स्टडी हे ॲप आता प्लेस्टोअरवरती अवेलेबल आहे. यामध्ये भरपूर मोफत अभ्यास साहित्य आहे. उत्कृष्ट अशा प्रॅक्टिस टेस्टसुद्धा सगळ्यांसाठी ओपन आहेत. म्हणून तुम्ही हे ॲप नक्की डाउनलोड करा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर आता आपण या आपल्या आजच्या लेक्चरकडे वळू. पहिला प्रश्न आहे की पुढील संख्यांना अपूर्णांकात व्यक्त करा. अपूर्णांक म्हणजे काय असतं? जी संख्या A/B, C/D अशा ज्या फॉर्ममध्ये असतात, किंवा तुम्ही बघितलं असेल 5/7, 8/11 अशा पद्धतीच्या ह्याला आपण अपूर्णांक असं म्हणतो. पहिली संख्या काय आहे? 56%. पर्सेंट म्हणजे काय असतं? 1/100 म्हणजे 56 × 1/100. ठीक आहे. 56/100 असे आपण याला लिहू शकतो. प्रत्येक वेळेस × 1/100 लिहिण्याच्याऐवजी डायरेक्ट छेदामध्ये /100 असं लिहायचं. ठीक आहे. आता ह्याला बघा किती भाग जातो? 2नी तर भाग जातोच, कारण इथे एकक स्थानी आहेत 6 म्हणजे 6 आणि इथे 0 आहे. 4नी जातो का? हो जातो. 14 चोक 56. ठीक आहे. 14 चोक 56 म्हणून इथे 14 येतील आणि
4 दोन्ही 8, 2 राहिले, 4 पंचे 20, म्हणजे किती आले 14/25. ठीक आहे, म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय झालं 14/25. आता हे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स मॅम एक्झाममध्ये येतात का असं तुम्ही विचाराल, तर एवढे सोपे प्रश्न येत नाहीत, पण जे अवघड प्रश्न आहेत ते पटपट सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला बेसिकपासून सुरुवात करणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे समजलं असेल. आता 4% म्हणजे काय 4/100. 4च्या पाड्यात 100 आहेत, कसे बघा 4 1 4, 4 2 8, 2 राहिले, 4 पंचे 20, म्हणजेच किती आलं 1/25. तिसरं आहे 0.6% म्हणजे डिवायडेड बाय 100, छेदामध्ये येणार 100. आता अशा वेळेस बघा 0.6चा पाढा नसतो, कधीही छेदात 100 असतील आणि वर जर डॉट आला असेल म्हणजे वर जर दशांश आला असेल तर अशा वेळेस काय करायचं, खाली किती शून्य आहेत तेवढ्या शून्यांनी हा दशांश डावीकडे वळवायचा. म्हणजे किती, आता किती आहे बघा, इथे फक्त एका अंकानंतर हा दशांश आला आहे, आपल्याला काय करायचं आहे इथे 2 शून्य मांडायचे. कशाच्या आधी, या 6च्या आधी. म्हणजे हा जो दशांश इथं होता तो आपण इथे मूव्ह केला आहे. का बरं मूव्ह केला आहे, कारण खाली आपण छेदामध्ये 100चे जे 2 शून्य आहेत ते आपण कॅन्सल केलेत. पण आपल्याला जर आपण हे उत्तर लिहिलं तर हे आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये नसणार आहे, कारण इथे हे अपूर्णांकात व्यक्त करा म्हणले. हे अपूर्णांक आहे का, नाही, हे एक फ्रॅक्शन आहे. ठीक आहे, हे पॉईंटमध्ये आलं आहे, त्याच्यामुळं हे कसं असणार आहे, त्याच्याच उलट मी तुम्हाला काय सांगितलं की हा पॉईंट इकडे वळवायचा. आता ह्याच्या उलट काय आहे 0.6/100, हा पॉईंट काढायचा आणि खाली तेवढा एक शून्य वाढवायचा. ठीक आहे, म्हणजे हे किती झालं 6/1000. आता हे भाग घालू शकतो का आपण, 2नी भाग जाणार, 2×6, 2×5=10, 2×0=0, 2×0=0. 3च्या पाड्यात 500 बसत नाहीत, तुम्हाला हे कसोट्या माहीत असतीलच, म्हणून हे येणार 3/500. ठीक आहे, आता ह्याचा आन्सर जे आहे हे तुम्ही मला कमेंट करून कळवायचं आहे. ओके, तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल की आजच्या लेक्चरमधले प्रॉब्लेम हे खूप सोपे आहेत, आणि हे असणारच आहेत, हे सोपेच असणार आहेत, कारण सगळ्यांना समजावेत म्हणून मी हे बेसिक लेवलचे प्रॉब्लेम्स शेकडेवारीचे या लेक्चरमधून कंडक्ट करणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रकारचा प्रश्न बघू. पुढील संख्या दशांश स्वरूपात लिहा. पहिला आहे 6%. 6/100 हे आता तुम्हाला येत असेल चांगलं, कारण मी आत्ता सांगितले 2-3 वेळेस. म्हणजे काय, आता हे 2 शून्य काढायचे, 6.0 असा याचा अर्थ असतो. मी तुम्हाला काय सांगितलं की 2 हे खाली 2 शून्य आहेत म्हणून 2 अंकांनी हे दशांश हा जो पॉईंट आहे हा डावीकडे सरकवायचा, म्हणजे काय होईल 0.06. ठीक आहे, त्यानंतर 28/100, 28% म्हणजे आता इथे पण काय आहे 28च्या पुढे काही नाही आहे, म्हणजे 28.0. आता इथे ऑलरेडी 2 संख्या आहेत म्हणून ह्या 6च्या आधी आपल्याला इथे जसा शून्य लावावा लागला तसा इथे शून्य लावावा लागणार नाही, म्हणजे हे काय होणार आहे 0.28. ठीक आहे, इथं होतं 28.0 म्हणजे 0.28 हे आपलं दशांश स्वरूपातलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर 0.2% म्हणजेच डिवायडेड बाय 100. आता हे किती येईल बघा, इथे ऑलरेडी हे जे 2 आहे त्याच्या आधी हा पॉईंट दिलेला आहे, आपल्याला परत 2नी हा डावीकडे सरकावा लागणार आहे, म्हणजे इथे एक शून्य घेऊन हा पॉईंट इथे मांडावा लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय होईल आपलं 0.002. समजते का तुम्हाला, तर हे 0.2% म्हणजे किती येणार आहे 0.002. ठीक आहे, आता ह्याचे आन्सर तुम्ही मला कमेंट करून कळवायचे. सोपं आहे, इथे ऑलरेडी पॉईंटच्या नंतर 2 संख्या आहेत 0 आणि 4. आपल्याला काय करायचं आहे, हा पॉईंट 2 संख्यांनी डावीकडे वळवायचा आहे. इथे एक शून्य आहे, अजून एक शून्य लावून त्याच्या आधी हा येईल पॉईंट. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रकार बघूया. पुढचा प्रकार आहे की पुढील संख्यांना टक्केवारीमध्ये लिहा. फर्स्ट आहे एक्झाम्पल 23/36. आपल्याला याच्यामध्ये टक्केवारीमध्ये ह्याला लिहायचे. म्हणजे काय करायचं आहे, कुठल्याही संख्येला टक्केवारीमध्ये लिहायचे म्हणजे गुणिले 100 करायचं. येणारं जे उत्तर आहे ते, आता समजा येणारं उत्तर आहे x, त्याला असं लिहायचं x टक्के.
ठीक आहे. हे टक्के का लिहिलं आपण? कारण आपण त्या संख्येला गुणिले 100 केलं. ही संख्या काय आहे बघा, 23/36 गुणिले 100. हे काय आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये? हे टक्केवारीमध्ये आलं आहे. म्हणजेच तर 23/36 ह्याला कशाने गुणायचं, कशाने भागायचं बघा बरं. 4च्या पाड्यामध्ये हे येतं. 4 8 32, 4 9 36, 4 2 8, 2 शिल्लक राहिले 20 झाले, 4 5 20. 23 गुणिले 25/9 हे परत टक्केवारीमध्ये. 23 गुणिले 25 हे किती येतं? 575. 25 त्रिक 75ला 5, हातचे आले 7, 25 दुनी 50 आणि 7 57. ठीक आहे. तर हे आलं 557/9 टक्के. आता ह्याला आपण थोडंसं अजून सिम्प्लिफाय करू शकतो. 9 सख 54, राहिले हातचे 3, 9 चौक 36, 9 त्रिक 27, 27 आणि इथे 35 म्हणजे 8 शिल्लक राहिले, 8 बाकी राहिली आपली. मग पॉईंट देऊन 8 वरती येईल 0, मग किती येईल? पण एवढं करण्यापेक्षा आपण डायरेक्ट राहिलेली जी बाकी आहे ती 8/9 असं लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे हे किती पर्सेंट आलं? 63 8/9%. ठीक आहे. तर हे आपला आन्सर असेल, कारण आपल्याला फक्त इथे टक्केवारीमध्ये लिहायचं होतं. ठीक आहे. टक्केवारीमध्ये कुठलीही संख्या लिहिण्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा त्या संख्येला 100ने गुणायचं आणि त्याला थोडंसं सोप्या रूपात आणण्यासाठी त्याला गुणाकार भागाकार वगैरे जे काय आहे गरज पडेल त्या प्रॉब्लेमसाठी ते तिथे करायचं आहे. ओके. पुढचं काय आहे? 0.004. आपल्याला ह्याला पण टक्केवारीमध्ये लिहायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? गुणिले 100. आता ह्याला सोप्या रूपात कसं मांडायचं बघा. 0.004. आता इथे पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 3 संख्या. छेदामध्ये 1 लिहून त्याच्या पुढे तेवढे शून्य द्यायचे. इथं किती संख्या आहेत? 3, म्हणून इथे 3 शून्य दिले आपण. ठीक आहे. आणि गुणिले टक्केवारीत लिहायचे म्हणून हे 100. आता इथे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, किती राहिले? 4/10 टक्के. ठीक आहे. आपण हे टक्केवारीमध्ये लिहितोय. म्हणजेच आपण हे बघितलं होतं की आता ह्याला कसं लिहू शकतो आपण? हा शून्य जर कट करायचा असेल तर इथे पॉईंट द्यायचा. म्हणजे हे किती झालं? 0.4%. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजलं असेल. टक्केवारीमध्ये लिहायचं म्हणलं की गुणिले 100 असं करायचं. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढील समीकरण सोडवा. समीकरण काय आहे? 450चे 28% अधिक 280चे 45% बरोबर किती येईल? म्हणजेच 28% ऑफ 450 प्लस 45% ऑफ 280 इज इक्वल टू हाऊ मच? आता बघा ह्याला कसं मांडायचं? 28% ऑफ 450, 450 इंटू म्हणजे 450 गुणिले 28/100. पर्सेंट म्हणजे डिवायडेड बाय म्हणजे छेदामध्ये 100 येणार, अधिक 45% कशाच्या? 280च्या 45% बरोबर किती येणार? तर हे आपल्याला सॉल्व करत जायचं आहे. म्हणजे आपल्याला ह्याचं उत्तर मिळून जाईल. बघा 1 0 1 0 कटला, इथे पण 1 1 0 कटले, राहिले किती? दोघांच्याही छेदामध्ये 10 हे कॉमन आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो बाहेर, कंसाच्या बाहेर. म्हणजे हे किती येणार? 45 गुणिले 28 अधिक 28 गुणिले 45. म्हणजे ह्या दोन्ही संख्या इथं सेम आलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजेच 2/10 गुणिले 28 गुणिले 45. ठीक आहे. म्हणजेच किती? आता बघा इथे भाग जाऊ शकतो का? 5 दुनी 10, 5 9 45, 2 2 कटले, म्हणजे उत्तर किती आलं? 28 गुणिले 9 म्हणजेच 252. 9 8 72, 72चे 2, हातचे आले 7, 9 2 18 आणि 7 25. ठीक आहे. उत्तर किती आलं? 252. समजलं का तुम्हाला? हे बघा काय केलं आपण? 450चे 28%. 450चे म्हणजे गुणाकार, 28%, 28/100 टक्केवारी आहे म्हणून डिवायडेड बाय म्हणजे छेदामध्ये आपण 100 घेतले. आणि बाकी इथे पण असंच केलं. 45% कशाच्या? 280च्या. आणि आपण ह्या समीकरणाला थोडं सोडवत गेलो आहे. इथे दोन्हीकडे दशांशामध्ये छेदामध्ये 10 कॉमन होते म्हणून ते कंसाच्या बाहेर लिहिले. कंसामध्ये काय आलं मग? 45 गुणिले 28 अधिक 45 गुणिले 28. आता कधी पण बघा सेम जेव्हा संख्या असेल 3 अधिक 3 म्हणजे काय? 6. याला आपण 2 गुणिले 3 असेही लिहू शकतो ना. म्हणजे हीच संख्या जर दोनदा मांडलेली असेल तर 2 गुणिले एकदा ती संख्या असं आपण करू शकतो. तेच मी इथं केलं आहे. 2 गुणिले 28
गुणिले 45. मग इथे काय केलं आपण, हा जो भाग होता हा भागाकार केला आणि अशा पद्धतीनं आपण ह्याला सॉल्व्ह करत गेलो तर आपलं उत्तर आलं आहे 252. ठीक आहे. आता तुमच्यापैकी काही जण म्हणत असतील मॅम खूप सोप्या लेवलचे क्वेश्चन्स आहेत. हे मला माहिती आहे ऑलरेडी आणि मी तुम्हाला सुरुवातीला त्यासाठीच सांगितलं आहे की तुमची जर खूप जास्त प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही ह्याचं एक्सप्लेनेशन स्किप करू शकता. ठीक आहे. ज्या स्टुडंट्सला मॅथ्स थोडं डिफिकल्ट जात आहे त्यांच्यासाठी हा एक माझा छोटासा प्रयोग आहे की सगळ्यांना समजवण्यासाठी मी हे बेसिकपासून मी या प्रॉब्लेम्सला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. पुढच्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये तुमचा जर तसा रिस्पॉन्स असेल, तुमची डिमांड असेल तर आपण डिफिकल्टी लेवल ही वाढवत जाऊ आणि सगळे चॅप्टर हे स्टेप बाय स्टेप आपण कंप्लीट करू. आता शेकडेवारीचं जरी तुम्ही म्हणाल तर जवळपास 7 ते 8 वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स असतात. आपण सगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स कव्हर करू. सध्या तरी आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न आहे की 50चे किती टक्के म्हणजे 2 आहेत. आता ह्याला काय करायचं, सरळ सरळ 50चे किती टक्के म्हणजे 2 आहेत असं त्यांनी विचारलं आहे तर आपण असं लिहू शकतो 2/50 गुणिले 100, कारण आपल्याला इथे टक्केवारी विचारली आहे. मी तुम्हाला मगाशी पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना टक्क्यांमध्ये आन्सर लिहिलं होतं जेव्हा आपण ह्याला गुणिले 100 केलं तर आपल्याला संख्या दिल्या होत्या आणि त्याची टक्केवारी आपल्याला काढायला सांगितली होती म्हणून आपण त्याला गुणिले 100 केलं होतं. इथेही आपण तेच करतोय, फक्त इथे जे क्वेश्चन आहे तर ते एका सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. 50चे किती टक्के म्हणजे 2 आहेत असा प्रश्न आहे. तर आता ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. फक्त हे आन्सर जे आहे ते टक्केवारीमध्ये येईल. बे एक बे इथे येईल 25, 25 चौक 100 म्हणजे हे किती येईल 4%. म्हणजे 50चे 4% म्हणजे 2 असतील. ठीक आहे. आता जर तुम्हाला हे असं जर येत नसेल तर ह्याच्यासाठी अजून एक मेथड आहे. ती कशी, 50चे किती टक्के म्हणलं आहे ना, 50 गुणिले x आपण x टक्के समजू, x/100 बरोबर 2. 50चे x टक्के म्हणजे 2 आहेत, x टक्के म्हणजे x/100. आता आपल्याला हे x किती आहे काढायचे, x बरोबर 2 गुणिले 100/50. जेव्हाही आपण ही बाजू बदलतो उजवीकडच्या डावीकडच्या संख्या ज्या आहेत बरोबरच्या त्या आपण इकडे नेल्यावरती त्या गुणाकारात येतील आणि ह्या ज्या इकडे गुणाकारात आहेत त्या इकडे आल्यावरती भागाकारात येतील. ठीक आहे. हे खूप बेसिक आहे. आता इथे 0 0 कटले, इथे 2 येतील, 2 दुनी 4, आन्सर आलं 4%. ठीक आहे. दोन्ही मेथड जर तुम्ही फॉलो केल्या तरी आन्सर तर सेमच येणार आहे. आता इथे पण बघा 1/3चे किती टक्के म्हणजे 1/2 आहेत. 1/3चे किती टक्के, आता इथे काय केलं आपण, किती टक्के म्हणजे 2 आहेत. आता इथे म्हणजे जे आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, वरती घ्यायचं अंशामध्ये, छेदामध्ये किती टक्केचं विचारलं आहे 1/3चं गुणिले 100 एवढं टक्के. आता हे जे आहे 1/2 हा जो छेद आहे हा अंशात गेल्यावर उलट होईल, 3/1 होईल गुणिले 100%. ठीक आहे. काय होईल म्हणजे हे बे एक बे, बे पंचे 10, बे 0 0, 3 5 15 म्हणजे 150%. ठीक आहे. किंवा ह्याला आपण असंही लिहू शकतो 1/3चे किती टक्के म्हणजे x टक्के बरोबर 1/2 आहेत. आपल्याला काय काढायचं आहे, x काढायचं आहे. x बरोबर हे आहे असं राहील उजवीकडं आहे म्हणून बरोबर. आता इथे डिवायडेड बाय म्हणजे छेदात 100 आहे तर इथं काय होईल, वरती जाईल अंशात जाईल गुणिले 1/3 हा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यावर काय होईल 3/1 होईल ह्याचा. ओके. बे एक बे, बे पंचे 10 0, 3 5 15 म्हणजे हे 150% आलं. कसंही जर सॉल्व केलं तर उत्तर तेच येणार आहे. आत्तापर्यंत मी एकही ट्रिक नावाचा शब्द वापरलेला नाही आहे, ट्रिक वापरलेली नाही आहे. ओके. आता आपण पुढचा प्रश्न बघू. एक निरीक्षक 0.08 मीटर हे इलेक्ट्रिक मीटर आहेत हे सदोष म्हणून नाकारतो तर 2 मीटर नाकारण्यासाठी तो किती मीटरची तपासणी करेल. म्हणजे जर त्यांनी 100 मीटर चेक केले तर त्याच्यापैकी 0.08% म्हणजे एवढे मीटर तो खराब आहेत म्हणून रिजेक्ट करतो, नाकारतो. जर त्याला इथे आपल्याला काय 0.0% हे त्यांनी नाकारलेत, कितीपैकी 100 पैकी. जर आपल्याला इथे 2 पाहिजे असेल तर इथे किती येईल हे आपल्याला काढायचं आहे. ओके. आता हे कसं काढणार बघा, 100ला 0.08
का? कारण टक्के म्हणजे किती हे नेहमी 100 कंपेअर केलेलं असतं. 100पैकी 0.08 हे खराब आहेत. तर 2 खराब काढण्यासाठी हे किती मीटरची तपासणी करेल असं त्यांनी विचारले. अशा वेळेस आपण तिरपा गुणाकारसुद्धा करू शकतो. 100 गुणिले 2 बरोबर x गुणिले 0.08. ठीक आहे. आता x काढायचे तर सॉल्व करा. 100 गुणिले 2 छेद 0.08. इथे पॉईंट नंतर 2 संख्या आहेत म्हणून हा पॉईंट काढायचा आणि वरती 2 शून्य द्यायचे. ठीक आहे. हे किती झालं मग? 100 गुणिले 200 छेद 8. 4 दुनी 8, 4 दुनी 8, 2 राहिले, 4 पंचे 20, हे 100 बरोबर 2500. ठीक आहे. 25 गुणिले 100 आलं म्हणजेच 2500 मीटर. जर त्यांनी चेक केले तर त्यापैकी तो निरीक्षक 2 मीटर हे नाकारेल. ओके. बघा, हाच प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी अजून एक पद्धत आहे. ती पण साधीच पद्धत आहे, ती काही शॉर्ट ट्रिक वगैरे नाही आहे. आपण इथे काय दिलं आहे की 0.08 मीटर सदोष म्हणून तो नाकारतो. म्हणजे एक्सच्या 0.08% म्हणजे किती आहेत? 2. ठीक आहे. इथे पण आपण तेच केले. तिथे एक्सच्या 0.08% म्हणजे डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 2 म्हणजे बरोबर 2. तर आता आपल्याला इथे हे एक्स काढायचं आहे म्हणजे किती? 2 गुणिले 100 छेद 0.08. हे आपण हा पॉईंट छेदातला काढून टाकायचा आहे म्हणून अंशात 2 शून्य द्यायचे. बे एक बे, बेचोक 8, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 2 राहिले, 4 पंचे 20, शून्याला 0 0. ठीक आहे. किती राहिलं मग हे? 2500. म्हणजे इथे सुद्धा उत्तर आपलं सेम आलं आहे. सेमच मेथड आहे. इथं आपण फक्त ह्याला 100शी कंपेअर केलं होतं. ओके. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. 120चे 6% बरोबर एक्सचे 24%. तर एक्स बरोबर किती? आता हे एक समीकरण आहे बघा. 120चे 6% म्हणजे 6/100 चे म्हणजे गुणाकार बरोबर एक्सचे एक्स गुणिले 24% म्हणजे 24/100. दोन्हीकडे 100 आहेत म्हणून हे कट होऊन गेले. 120 गुणिले 6 बरोबर एक्स गुणिले 24 म्हणजे हे जे गुणिले 24 आहेत ते इकडं आल्यानंतर भागिले 24 होतील. 6 एके 6, 6 चौक 24, 4 एके 4, 4 त्रिकम 12, 4 0 0. एक्स बरोबर किती आलं मग? 30. ठीक आहे. हेच आपल्याला विचारलं होतं. आता आपण पुढचा प्रश्न बघू. हा एक वाक्याच्या रूपात दिलेला आहे. अशा पद्धतीचे प्रश्न बघितल्यानंतर काही जणांना थोडं अवघड वाटतं, पण हा प्रश्न खूप सोपा आहे. वादळी पावसाने एका शेतकऱ्याचे 15% आंबे नासले. नासलेले आंबे 300 एवढे होते, तर त्याच्याजवळ एकूण किती आंबे होते? तर हा एक प्रश्न आहे. हा पण प्रश्न खूपच सोपा आहे. बघायचा आन्सर कसं काढायचं आहे. उत्तर समजा त्या शेतकऱ्याकडे एक्स एवढे आंबे होते. आता आपल्याला हे एक्स ही संख्या किती आहे ही शोधायची आहे. म्हणजे काय? तर एका शेतकऱ्याचे 15% आंबे नासले म्हणजे किती आंब्यांपैकी? एक्सपैकी 15%. म्हणजे एक्सच्या 15% हे नासलेल्या आंब्यांची संख्या किती होती? 300. ठीक आहे. म्हणजे एक्सच्या 15% बरोबर 300 एवढं जर असेल तर एक्स बरोबर किती हे आपल्याला शोधायचं आहे. खूप सिंपल आहे. किती आहे बघा? एक्स बरोबर 300 गुणिले 100 भागिले 100चे इकडे जाऊन गुणिले 100 होतील, गुणिले 15चे इकडे जाऊन भागिले 15 एवढे होतील. ठीक आहे. म्हणजे 15 एके 15, 15 दोन्ही 30, 1 शून्य राहिला, 15 0 0, 20 गुणिले 100 बरोबर 2000. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन 2000. ओके. समजलं का तुम्हाला? किती आंबे होते हे आपल्याला विचारले. त्याच्यापैकी जेवढे आंबे होते त्याच्यापैकी 15% म्हणजे 300 आंबे एवढा आहे. मग आपण हा एक्स नंबर काढायचा आहे. एक्सच्या 15% म्हणजे 300, तर एक्स बरोबर किती? एक्स बरोबर आलं आपलं उत्तर 2000. आता आपण पुढचा प्रश्न बघू. जर ए 60% बी आहे, बी 40% सी आहे, सी 20% डी आहे आणि 6D हे 20Aच्या किती टक्के आहे? ह्या 3 गोष्टी आपल्याला दिल्यात आणि 6D हे 20Aच्या किती टक्के आहे हे आपल्याला इथे विचारले.
तर हा जो क्वेश्चन आहे हा तुमच्यासाठी होमवर्कचा क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्ही कमेंट करून कळवा. जर तुम्हाला नाही आलं तर मी नेक्स्ट लेक्चरमध्ये ते सांगेल. ठीक आहे. आणि हा जो होमवर्कचा क्वेश्चन तुम्हाला दिला आहे हा MPSC प्री आय थिंक 2018मध्ये हा विचारलेला आहे. ठीक आहे. तर अशा लेवलचे एवढे सोपेसुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. हा पण प्रश्न खूप सोपा आहे. तुम्ही ट्राय करून बघा. जर नाही आलं तर मी पुढच्या वेळेस एक्सप्लेनेशन सांगणार आहेच. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये मी इथेच थांबते. तुम्हाला हा उपक्रम किंवा हा माझा प्रयोग कसा वाटला हे नक्की कळवा मला कमेंट करून, कारण त्यावरच डिपेंड असेल की मी पुढचे लेक्चर्स घेऊन यायचे आहेत की नाही. ठीक आहे. आता मी इथेच थांबते. भेटूयात मग येणाऱ्या लेक्चरसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.